वैष्णवी रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज बनवणार आहोत आपण अंडा वडापाव। तर चला तर मग आता सुरुवात करून घेऊ आपण। इथे घेतलं मी अर्धा वाटी बेसन, तिथं टाकून घेतलं मी चिकन मसाला थोडासा आणि चवीनुसार मीठ पण टाकून घेतलं थोडंसं। हे बघू शकता तुम्ही, हे मी मीठ पण टाकून घेतलं। आता लगेच आपण तिथे अर्धा चमच लाल तिखट ॲड करूया। हे मी अर्धा चमच लाल तिखट घेतलं आणि हळद पण थोडंसं घेतलं। हे बघू शकता तुम्ही, हळद पण ॲड केलं मी ते। आता आपण छानपैकी हे मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून हे बेटर बनवून घेऊया आपण। हे बघू शकता तुम्ही, या प्रकारे हे आपलं बेटर तयार आहे। आता आपण हे बाजूला ठेवूया। इथे घेतले मी अंडे, आता आपण हे कट करून घेऊया। तुम्ही धाग्याने सुद्धा कट करू शकता, धाग्याने सुद्धा ह्या प्रकारे छान कट होतात। इथे टाकून घेऊ आपण चवीनुसार मीठ, हळद आणि थोडंसं लाल तिखट, थोडंसं चिकन मसाला, हे सगळं आपण थोडं थोडं करून टाकून घेऊया। चला तर मग आता बनवून घेऊया आपण अंडा वडापाव। इथे घेतलं मी बेसनमध्ये अंडा टाकून घेतलं। आता आपण ह्या प्रकारे व्हिडिओमध्ये जसं दाखवलेलं आहे मी तसंच बनवून पहा, काही सुद्धा वेगळं करू नका। ह्या प्रकारे जिकडनं आपण मसाला टाकलेला आहे असं तिकडनंच आपण हे बेसन टाकून घेऊया आणि छानपैकी तळून घेऊया आपण। हे एका साईडला मी मच्छी फ्राय बनवून घेतलेली आहे। तुम्हाला जर मच्छी फ्रायचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही वैष्णवी रेसिपी या चॅनलवर जाऊन बघू शकता। मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत खूप सारे मच्छी फ्रायचे, तर तिथं जाऊन तुम्ही बघू शकता। आता आपण ह्या प्रकारे सगळे अंडा वडापाव आपण तळून घेऊया। हे मी सगळे तळून घेत आहे, हे बघू शकता तुम्ही। चवीला तर खूपच छान लागतात, खूपच भारी लागतात। ह्या प्रकारे आपण सगळे अंडा वडापाव तळून घेऊया। हे बघू शकता तुम्ही, ह्या प्रकारे किती छान दिसत आहेत आपले अंडा वडापाव। हे बघू शकता तुम्ही, आपला अंडा वडापाव तयार आहे मिरची सोबत। हे आपली मच्छी फ्राय पण तयार आहे। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।